स्वागत आहे आशा मैत्रिणींनो तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल आशा हेल्थ टिप मराठी यावरती। कालच्या व्हिडिओमध्ये आपण योग्य पर्याय निवडा आणि योग्य जोड्या लावा हे पाहिलं। आज आपण प्रश्न तिसरा चुकी बरोबर पाहणार आहोत। तरी सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या काय अडचणी असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला लागली सुरुवात करूया। प्रश्न तिसरा चुकी बरोबर। पहिला प्रश्न, संपूर्ण लसीकरण 2 वर्षापर्यंत येतात, हे वाक्य चुकीचे आहे। कारण भारताच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत अनेक डोस 5 ते 6 वर्ष, 10 वर्ष आणि 16 वर्षापर्यंत असतात। तसेच विटॅमिन ए चे डोस 5 वर्षापर्यंत चालतात। त्यामुळे लसीकरण फक्त 2 वर्षापर्यंत मर्यादित असू शकत नाही। त्यातला प्रश्न दुसरा, चीकयुक्त दूध काढून टाकावे, हे पण वाक्य चुकीचे आहे। कारण कोलेस्ट्रॉल अत्यंत पौष्टिक अँटीबायोटिकने समृद्ध असून नवजात बालकांसाठी संरक्षण देणारे असल्याने ते काढून टाकले जात नाही। त्यामधील प्रश्न तिसरा, कुपोषण व जंतुसंसर्ग यांचा संबंध असतो, तर हे वाक्य बरोबर आहे। कारण कुपोषण आणि संसर्ग यांचा द्विमार्गी मजबूत संबंध मानला जातो। कुपोषणामुळे संसर्गाचा धोका व मृत्यूदर वाढतो आणि संसर्गामुळे पोषण स्थिती खालावते, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे। प्रश्न चौथा, ग्रामीण 10-12 पैकी एका बालकाचा जंतुसंसर्ग आढळतो, तर याचे उत्तर बरोबर आहे। कारण भारतात ग्रामीण भागात आतड्यावरील परजीवी संसर्ग प्रादुर्भाव शहरापेक्षा जास्त असून काही अभ्यासामध्ये ग्रामीण लोकसंख्येत 40% आढळतो, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे। प्रश्न पाचवा, रक्तक्षय हा भूक कमी लागण्याचे एक कारण असू शकते, याचं उत्तर बरोबर आहे। कारण लोह अभाव रक्तक्षयातून भूक कमी होणे हे दिसून येते आणि उपचारानंतर भूक गुणांकन सुधारतो, हे क्लिनिकल अभ्यासामध्ये नोंदवलेले आहे। तर हे होतं चुकी बरोबर। आता आपण पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न चौथा, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील प्रश्न पहिला, बाळाला कोणत्या लसी तोंडावाटे दिल्या जातात, तर त्याचं उत्तर आहे तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या लसी म्हणजेच OPV म्हणजे ओरल पोलिओ आणि रोटाव्हायरस लस ही तोंडावाटे दिली जाते। प्रश्न दुसरा, बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या अगोदर सर्वात शेवटी कोणती लस दिली जाते, त्याचं उत्तर पहिल्या वाढदिवसाच्या आधी सर्वात शेवटी दिली जाणारी प्रमुख लस साधारणतः 9 ते 12 महिन्यात MMR किंवा मेसेल्स रुबेला असते। प्रश्न क्रमांक 3, पूरक आहाराबरोबर स्तनपान किती दिवस चालू ठेवला पाहिजे, त्याचं उत्तर पूरक आहारासोबत स्तनपान किमान 2 वर्ष किंवा त्याहूनही पुढे चालू ठेवले पाहिजे। प्रश्न क्रमांक 4, 3 वर्षाच्या कपिलला सर्दी खोकला झाला आहे, त्याच्या घरच्यांना काय सल्ला द्याल, तर त्याचं उत्तर 3 वर्षाच्या मुलाला सर्दी खोकला असल्यास उबदार द्रव्य द्या, पुरेशी विश्रांती, द्रवपान ठेवा आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा 3 दिवसापेक्षा जास्त ताप किंवा लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या। प्रश्न 5वा, वाढ खुंटणे म्हणजे काय, त्याचं उत्तर वाढ खुंटणे म्हणजे वयाच्या मानाने उंची कमी राहणे, म्हणजेच WHO मापदंडानुसार हाईट फॉर एज स्कोअर 2 SD पेक्षा कमी असणे। तर हे होते प्रश्न 3 आणि प्रश्न 4। तर पुढील व्हिडिओ लवकर आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।